हॅलो स्टुडंट्स, पॉईंट आपण बघतोय बीकॉम फर्स्ट इयरचा सर्टिफिकेट COC इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट पेपर 1 मधील इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स मधील आपल्याला आज जो पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे रोल ऑफ इन्शुरन्स इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. विमा आणि आर्थिक विकास. त्यामध्ये विम्याचे आर्थिक विकासामधील कार्य किंवा त्याचे किंवा त्याच्या भूमिका काय असते किंवा कार्य. विम्याचे आर्थिक विकासामध्ये कार्य कोणते कोणते किंवा विम्याला आर्थिक विकास करण्यासाठी कोणते कोणते कार्य करावे लागतात हे आपल्याला बघायचे. सो 9 पॉईंट मध्ये तुम्हाला ते कार्य एक्सप्लेन करायचे. ओके, सो यामध्ये बघा तुम्हाला फर्स्ट पॉईंट दिसत असेल, त्यानंतर इथं सेकंड, थर्ड, 4, 5, 6 अँड 7, 8, 9 अशा पद्धतीने हे पॉईंट्स असतील. सो फर्स्ट पॉईंट असेल तो म्हणजे नियमित बचतीची सवय. त्यानंतर उद्योग व व्यापार विकासास चालना मिळते. त्यानंतर औद्योगिक क्षेत्र विस्तारण्यास मदत. त्यानंतर वीज निर्मिती आणि पाणी पुरवठ्याची सोयी. त्यानंतर निर्यात व्यापार वाढीस मदत. त्यानंतर कृषी क्षेत्र विकासास मदत. बघा, विमा हा आर्थिक विकासामध्ये मदत कशा पद्धतीने करतो ह्याचे कार्य आपल्याला बघायचे. सो पहिलं आहे नियमित बचतीची सवय. यामध्ये काय सांगितलंय सो विम्यामुळे आर्थिक नियमित बचतीची सवय आपल्याला लागते. बघा, अतिशय महत्वाचं आहे की आपण बचत करणं किंवा आपल्याला बचतीची सवय असणं. ज्या वेळेला आपण बचत करतो त्यावेळेला ती आपल्याला बचत ही फ्युचरमध्ये नेहमीच उपयोगी येत असते. सो विम्यामुळे काय झालंय तर विम्यामुळे व्यक्तींना बचतीची सवय ही निर्माण झाली आहे. व्यक्तीमध्ये बचतीची सवय मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे आणि नियमित त्यांना सवय लागलेली आहे बचत करायची विम्यामुळे. विमापत्रामुळे केलेली बचत विमेदारास सहजपणे मुदतीपूर्व काढता येत नाही. लक्षात घ्या, विमापत्राद्वारे ज्या वेळेला व्यक्ती बचत करते ती बचत जर हवी असेल तर सहजपणे जेवढी मुदत आहे बचतीची, आता आपल्याला सपोज बचत करायची आहे पैशाची आणि किती मुदतीसाठी करायची तर 5 वर्षासाठी आपण ती सेव्हिंग करणार आहोत, बचत करणार आहोत. आणि जर आपल्याला मध्ये जर पैशांची गरज लागली तर आपण 5 वर्षाच्या अगोदर आपली सेव्हिंग काढू शकत नाही. बचतीचे ठेवलेले पैसे आपण 5 वर्षाच्या अगोदर काढू शकत नाहीत. ओके, त्यामुळे आपली बचत ही जास्तीत जास्त साठून राहते. विमा कंपनीकडे कोट्यावधी लोक हे विमे घेत असतात. बघा, विमा कंपनीकडे कोट्यावधी लोक असतात की जे विमे घेत असतात स्वतःचे, त्यामुळे मोठा निधी तयार होत असतो. विमा कंपनीकडे जो काही निधी तयार होणार आहे तो निधी छोट्या प्रमाणात असणार आहे का तर नाही, कारण विमा कंपनीकडे कोट्यावधी लोक असतात जे आपला विमा उतरवत असतात आणि आपला विमा घेत असतात. त्यामुळे जो काही निधी विमा कंपनीकडे येतो तो कोटीच्या रूपामध्ये निधी हा विमा कंपनीकडे येत असतो, गोळा होत असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी हा विमा कंपनीकडे असतो. त्याचा राष्ट्रामधील उद्योग व व्यापार विकासासाठी विमा कंपनी मोठ्या प्रमाणात वापर करत असते. कारण विमा कंपनीकडे जो निधी तयार होणार आहे तो निधी हा कोटीच्या स्वरूपामध्ये असल्यामुळे तो निधी जवळ ठेवता येत नाही. त्यामुळे विमा कंपनी काय करते, त्या राष्ट्रामध्ये जे काही उद्योग चालतात, व्यापार चालतात त्याच्या विकासासाठी तो निधी वापरते विमा कंपनी. विमा एक प्रकारे विमेदाराच्या मदतीनं भांडवल निर्मिती करत असतो. बघा, विमा हा एक प्रकारे विमेदाराच्या मदतीनं भांडवलाची निर्मिती करतो मोठ्या प्रमाणात. अशा प्रकारे विम्यामुळे देशातील जनतेला एक बचतीची सवय लागून राहते. ओके, बचतीची सवय लागून देशाच्या आर्थिक विकासासाठी अत्यावश्यक असणाऱ्या भांडवल निर्मितीच्या कार्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत होते. म्हणजेच जितक्या प्रमाणात लोक हे बचत करतात म्हणजे पैसे हे विमा कंपनीकडे ठेवतात, तेवढ्या प्रमाणात निधी गोळा होतो आणि तेवढ्या प्रमाणात निधी गोळा होत असल्यानं विमा कंपनी तेवढ्या प्रमाणातला निधी, जो काही गोळा झालेला निधी आहे तो गोळा झालेला निधी व्यापारामध्ये, व्यवसायामध्ये वापरत असते. म्हणजेच जास्तीत जास्त प्रमाणात व्यापारामध्ये, व्यवसायामध्ये विमा कंपनी ही काय करते, आपला निधी यूज करत असते.
आणि जर जास्तीत जास्त प्रमाणात भांडवल जर यूज केलं जात असेल व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये, तर नक्कीच आपल्या देशाचा आर्थिक विकास होणार आहे. बघा, त्यानंतरचं दुसरं कार्य आहे इन्शुरन्सचं आपल्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये, आर्थिक विकासामध्ये. दुसरं कार्य काय आहे, तर उद्योग व व्यापार विकासास चालना मिळते. उद्योग व व्यापार विकासाला चालना मिळते, या पद्धतीचं आपलं दुसरं कार्य सांगितले. काय सांगितलं यामध्ये, विमा व्यवसाय 2 प्रकारे देशातील उद्योग व व्यापाराच्या वाढीस मदत करतो. विमा व्यवसाय 2 प्रकारे देशामधील उद्योग आणि व्यापार वाढण्यास मदत करत असतो. विमा उद्योगामध्ये गोळा होणाऱ्या निधीची उद्योग व व्यापारात गुंतवणूक केली जाते. काय सांगितलंय, विमा उद्योगामध्ये गोळा होणाऱ्या निधीची उद्योग व व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. त्यामुळे उद्योग व व्यापार क्षेत्राच्या विकासास मदत होते. त्याचप्रमाणे विम्याचे संरक्षण छत्र लाभल्याने देशातील उद्योग व व्यापाराची चक्रे सतत फिरत राहतात. काय सांगितलंय, त्याचप्रमाणे विम्याचे संरक्षण छत्र लाभल्याने देशातील उद्योग व व्यापाराचे चक्र सतत फिरत राहतात. उद्योजक व व्यापारी महत्वाकांक्षी औद्योगिक प्रकल्प हाती घेण्याचे धाडस दाखवतात. तसेच व्यापारी देशांतर्गत व बहिर्गत व्यापारात भाग घेताना आपल्याला दिसतात. आधुनिक काळामध्ये व्यापार व उद्योगामध्ये गुंतागुंतीचे प्रमाण वाढलेले आपल्याला दिसून येते. कसे, तर मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसून येतं. मालमत्तेला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचण्याची शक्यता इथं नाकारता येत नाही. विमा सर्व प्रकारच्या धोक्यापासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याची हमी देत असल्यामुळे उद्योग व व्यापार क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपल्याला दिसून येतो, असे म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. बघा, दुसरं कार्य सांगितलं आपल्याला विम्याचं आपल्या आर्थिक विकासामध्ये. काय कार्य आहे ते, तर ते कार्य असणार आहे उद्योग व व्यापार विकासाला चालना मिळते. विम्यामुळे काय होतं, उद्योगाच्या विकासाला, व्यापार विकासाला चालना मिळते. ओके, सो विमा व्यवसाय 2 प्रकारे देशातील उद्योग व व्यापाराच्या वाढीस मदत करत असतो. काय सांगितलंय, MCQ ला विचारलं जाऊ शकतं. विमा व्यवसाय हा 2 प्रकारे देशातील उद्योग व व्यापाराच्या वाढीस मदत करत असतो. विमा उद्योगामध्ये गोळा होणाऱ्या निधीची, बघा, विम्याच्या उद्योगामध्ये जो काही निधी गोळा होणार आहे, त्या गोळा होणाऱ्या निधीची उद्योग व व्यापारात गुंतवणूक केली जाते. उद्योग व व्यापारामध्ये गुंतवणूक केली जाते. त्यामुळे उद्योग व व्यापार क्षेत्राच्या उद्योग व व्यापार क्षेत्र जे असेल त्याच्या विकासाला मदत होते. काय सांगितलंय, 2 प्रकारे देशातील उद्योग व व्यापाराच्या वाढीस विमा हा मदत करत असतो. विमा उद्योगात जो काही निधी गोळा होतो त्या निधीची उद्योग व व्यापारामध्ये गुंतवणूक केली जाते. बघा, त्यामुळे उद्योग व व्यापार क्षेत्र विकासास मदत मोठ्या प्रमाणात होते. कारण कोटीच्या रूपामध्ये, कोटीच्या रकमेमध्ये निधी असतो विमा कंपनीकडे, जो की उद्योग व व्यापारामध्ये विमा कंपनी गुंतवते. ओके, आणि कोटीच्या रकमेमध्ये जर भांडवल गुंतवणूक होत असेल एखाद्या उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये, तर नक्कीच त्या उद्योगाचा विकास होण्यास मदत तिथं होणार असते. त्याचप्रमाणे विम्याच्या संरक्षणाचे छत्र लाभल्याने, बघा, त्याप्रमाणे विम्याचे संरक्षण छत्र, विम्याचं प्रोटेक्शन कव्हर हे उद्योगाला लाभल्याने व्यापाराची चक्रे ही सतत फिरती राहतात. व्यापार हा बंद पडण्याची शक्यता तिथं कमी होते. ओके, उद्योजक व व्यापारी महत्वाकांक्षी औद्योगिक प्रकल्प हाती घेण्याचे धाडस इथं दाखवतात. काय सांगितले, उद्योजक आणि व्यापारी महत्वाकांक्षी औद्योगिक प्रकल्प हाती घेतात व ते प्रकल्प यशस्वीरित्या पार पाडण्याचं धाडस ते दाखवतात. तसेच व्यापारी देशांतर्गत व बहिर्गत व्यापारात भाग घेतात. बघा, तसेच व्यापारी देशांतर्गत व बहिर्गत व्यापार जो असेल त्या व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतात. आधुनिक काळामध्ये व्यापार व उद्योगात
गुंतागुंतीचं प्रमाण वाढलेलं आहे. आधुनिक काळ जो असेल त्या आधुनिक काळामध्ये व्यापार व उद्योगामध्ये गुंतागुंतीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. लक्षात घ्या, आधुनिक काळात व्यापार व उद्योगामध्ये गुंतागुंतीचं प्रमाण हे जास्तीत जास्त वाढलेलं आहे व मालमत्तेला मोठ्यात मोठा नुकसान होण्याची, मालमत्तेची हानी होण्याची शक्यता इथं आपण नाकारू शकत नाही. समजतंय? विमा सर्व प्रकारच्या धोक्यापासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याची हमी देत असल्यामुळे विमा हा सर्व प्रकारच्या धोक्यापासून जे काही नुकसान होणार आहे त्या नुकसानीची भरपाई करण्याची हमी देत असतो. त्यामुळे व्यापार क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे असे म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे व्यापार क्षेत्राचा बघा, विमा हा सर्व प्रकारच्या धोक्यापासून नुकसान भरपाई देण्याची हमी देत असतो. म्हणून उद्योग आणि व्यापार क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे असं आपण इथं म्हणू शकतो. त्यानंतर बघा, तिसरं कार्य जे की विम्याला करावं लागतं, विमा कंपनी हे करत असते आपल्या आर्थिक विकासामध्ये देशाच्या. काय टायटल आहे? औद्योगिक क्षेत्र विस्तारण्यास मदत. औद्योगिक क्षेत्र विस्तारण्यास मदत विमा कंपनी कशा पद्धतीने करते आपण बघूयात. यामध्ये विमा औद्योगिक क्षेत्राच्या विकासास चालना देतो. बघा काय सांगितलंय, विमा हा औद्योगिक क्षेत्र जे असेल देशाचं त्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासामध्ये चालना देतो. तसेच औद्योगिक क्षेत्रातील मालमत्ता आणि व्यक्ती या दोघांना पोहोचणाऱ्या हानीची भरपाई करण्याची हमी विमा इथं देत असतो. ओके. बऱ्याच वेळा उद्योगात होणाऱ्या अपघातामुळे बघा, बऱ्याच वेळा उद्योगामध्ये जे अपघात होतात त्या अपघातामुळे कामगारांना आंशिक किंवा पूर्णतः अपंगत्व येऊ शकते. मी अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलंय की मोठमोठे जे कारखाने असतात, मोठमोठे उद्योग असतात, त्यांच्या मोठमोठ्या कंपन्या असतात, त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कामगार हे काम करत असतात. कर्मचारी तिथे काम करताना आपल्याला दिसतात आणि मोठ्या मोठ्या मशिनरी असतात ज्या की कर्मचाऱ्यांना ऑपरेट करायच्या असतात. ओके. तर त्या मशिनरी ऑपरेट करत असताना किंवा त्या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात मालाचा साठा करत असताना त्या कारखान्यामध्ये काय होऊ शकतं, तर अनिश्चितपणे अपघात घडून येत असतात आणि त्या अपघातामध्ये कामगारांना तात्पुरतं किंवा कायमस्वरूपीचं अपंगत्व तिथं येऊ शकतं किंवा काही ठिकाणी कामगारांचा मृत्यूही होऊ शकतो. ओके. सो यामुळं जर कामगारांना अपंगत्व आलं किंवा कामगाराचा मृत्यू झाला तर त्या कामगार ज्या कुटुंबातील असेल त्या कुटुंबातील लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक स्वरूपाची झळ ही सोसावी लागत असते आणि ती आर्थिक स्वरूपाची नुकसान भरपाई विमा कंपनी औद्योगिक कायद्याअंतर्गत त्या आर्थिक नुकसानीची भरपाई देण्याची जबाबदारी ही त्या व्यवसायावरती असते, उद्योगावरती असते. परंतु उद्योजक ही जबाबदारी विमा कंपनीवरती टाकत असतात आणि विमा कंपनी ती नुकसान भरपाई भरून देत असते. ओके. परंतु ज्या ठिकाणी प्राणहानी होती ती प्राणहानी विमा टाळू शकतो का?
तर प्राणहानी विमा टाळू शकत नाही, परंतु जी काही प्राणहानी होणार आहे त्याची आर्थिक भरपाई विमा कंपनी आपल्याला देऊ शकते. ओके. बघा, तसेच नैसर्गिक कारणांमुळे किंवा आकस्मिक अपघाताने उद्योगाला नुकसान पोहोचणे, आग, चोरी यामुळे नुकसान होणे यासारख्या प्रसंगामुळे उद्योगाचे कार्य बंद पडण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. काय सांगते बघा, नैसर्गिक कारणामुळे किंवा आकस्मिक अपघातामुळे जर उद्योगाला नुकसान झालं, व्यवसायाला आग लागली किंवा मालाला आग लागली, चोरी झाली, यामुळे जे काही नुकसान होणार आहे यासारखं या प्रसंगामुळे उद्योगाचं कार्य बंद पडण्याची शक्यता असते. ओके. जर मोठ्या प्रमाणात आग लागून नुकसान झाले तर उद्योग बंद पडू शकतो. जर जास्तीत जास्त प्रमाणात चोरी झाली आपल्या उद्योगाची, व्यवसायाची, तर तिथं व्यवसाय आपला बंद पडू शकतो. परंतु या सर्व कारणामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याची हमी ही विमा कंपनी देत असते आणि त्यामुळे व्यवसाय हा चोरी झाली, आग लागली, तर अपघात झाला तरी ही व्यवसाय हा बंद न पडता तो सतत कंटिन्यू चालू राहतो. त्यामुळे काय होतं की व्यवसाय हा बंद पडत नाही, व्यवसाय चालू राहतो. जर व्यवसाय बंद पडला तर जास्तीत जास्त प्रमाणात औद्योगिक क्षेत्रामध्ये नुकसान होणार आणि जर व्यवसाय चालू राहिला तर औद्योगिक क्षेत्राचा विकास होणार आहे. ओके, समजला तिसरा पॉइंट. बघा, त्यानंतर चौथं कार्य आहे जे की विमा कंपनीला किंवा विम्याला आपल्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये करावं लागत असतं. त्याचं टायटल आहे वीज निर्मिती आणि पाणी पुरवठा सोयी. बघा, विम्याला काय कार्य करावं लागतं आणखी जेणेकरून आपल्या देशाचा आर्थिक विकास होईल. वीज निर्मिती आणि पाणी पुरवठ्याच्या सोयी. यामध्ये काय सांगितलंय, विमा व्यवसायाद्वारे सरकारला नदीवर धरण बांधणं. बघा, विमा व्यवसायाद्वारे सरकार हे नदीवरती धरण बांधणं, वीज निर्मिती करणं, कालवे काढून शेतीस पाणी पुरवठा करायचा. काय सांगितलंय, विमा व्यवसायाद्वारे सरकारला नदीवर धरण बांधावं लागतं, वीज निर्मिती करावी लागते, कालवे काढून शेतीस पाणी पुरवठा करावा लागतो. बघा, जे काही कालवे असतील ते कालवे काढून शेतीला पाणी पुरवठा करावा लागतो, इत्यादी योजना सरकार करण्यास इत्यादी योजना साकार करण्यामध्ये सरकार हे किंवा विमा व्यवसाय मदत करत असतो. आणि वीज निर्मिती आणि पाणी पुरवठा सोयीमध्ये वाढ झाल्याने देशातील उद्योग आणि कृषी क्षेत्राच्या विकासास मदत होते. बघा, आपल्या भारत देशामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त उद्योग हे कृषी क्षेत्रावरती अवलंबून आहेत आणि कृषी क्षेत्र हे पूर्णतः पाण्यावरती अवलंबून आहे. ओके. जर विमा व्यवसायाद्वारे जर पाणी पुरवठा जास्तीत जास्त प्रमाणात होत असेल तर कृषी क्षेत्र नक्कीच विकसित होणार आहे आणि जर कृषी क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित होत असेल तर आपले जे काही कृषी क्षेत्रावरती अवलंबून असणारे व्यवसाय आहेत ते नक्कीच विकसित होणार आहेत. ओके. त्यानंतर पाचवा पॉइंट आहे तो म्हणजे निर्यात व्यापार वाढीस मदत. काय सांगितलंय पाचवा पॉइंट, निर्यात व्यापार वाढीमध्ये मदत. आयात निर्यात व्यापार मुख्यत्वे करून समुद्र मार्गाने चालत असतो. बघा, आयात निर्यात व्यापार हा मुख्य करून समुद्र मार्गाने चालत असतो. सागरी धोके ही या व्यापारातील महत्वाची अडचण असते. काय सांगितलंय, आयात निर्यात हा मुख्यतः समुद्र मार्गाने लाखो टन माल हा समुद्राने आयात निर्यात केला जात असतो. त्यामुळं जी काही जहाजं वापरली जातात माल आयात निर्यात करण्यासाठी त्या जहाजांना नुकसानीची हानीची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. त्या जहाजामधील मालाचं नुकसान होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे सागरी धोके ही व्यापारातील सर्वात मोठी अडचण आहे. कारण
जास्तीत जास्त लाखो टन माल हा जर सागरातून समुद्रातून जहाजामधून जर नेला जात असेल, आणला जात असेल, तर सागरी धोके जे होणार आहेत त्या धोक्याची जास्तीत जास्त शक्यता या आयात निर्यात व्यापारामध्ये आपल्याला दिसून येत असते, किंवा मोठी अडचण आपल्याला इथं सागरी धोक्याची होऊ शकत असते. सागरी धोक्यामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याची हमी विमा कंपनी देत असते, किंवा विमा हा जे काही सागरी धोके असणार आहेत त्या सागरी धोक्यामुळे जर अचानक पद्धतीने काय होऊ शकतं, जहाज पलटी होऊ शकतं. जहाज जर पलटी झालं तर पूर्ण माल हा आपला पाण्यामध्ये जाऊ शकतो, किंवा अचानकपणे जहाजाला आग लागू शकते. किंवा जो काही जहाजामध्ये माल ठेवलेला आहे त्या मालाची गळती सुरू होऊ शकते पाण्यामध्ये. त्याचबरोबर जो काही माल असणार आहे त्या मालाला आग लागू शकते. ओके, किंवा पाण्यामुळे त्या मालाचं नुकसान होऊ शकतं. सो अशा पद्धतीचे अनेक सागरी धोके आहेत की त्या धोक्यांपासून जर मालाचं नुकसान झालं, मालाची हानी झाली, तर विमा कंपनी ती नुकसान भरपाई देण्याची हमी तिथं देत असते. त्यामुळं काळजी न करता मोठ्या प्रमाणात आयात निर्यात व्यापार हे विकसित झाले आहेत, विस्तारित झाले आहेत. त्यामुळे आयात निर्यात व्यापारात भाग घेणाऱ्या ज्या काही संस्था असतील त्या निर्भयपणे आपला व्यापार करू शकतात. कारण जरी आपल्याला मोठ्या प्रमाणात धोके झाले तरी त्याची नुकसान भरपाई आपल्याला विमा कंपनीकडून मिळणार असते. त्यामुळे ज्या काही आयात निर्यात व्यापारामध्ये भाग घेणाऱ्या संस्था आहेत त्या काय करतात, तर त्या एकदम बिनधास्तपणे किंवा निर्भयपणे आपला व्यवसाय चालू ठेवतात. ओके, त्यामुळे निर्यात वृद्धीस मदत झाली आहे, म्हणजेच निर्यात वाढीस मदत झाली आहे विम्यामुळे. ओके, त्यानंतरचं 6वं कार्य आहे जे की विमा कंपनीला आपल्या देशाच्या आर्थिक विकासासाठी, आपल्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी करावं लागतं, ते म्हणजे टायटल इज कृषी क्षेत्र विकासास मदत. काय सांगितलंय? कृषी क्षेत्र विकासास मदत. ओके, भारतातील शेती ही निसर्गावर अवलंबून आहे, लक्षात घ्या. आणि शेतीवरती मोठे मोठे उद्योग अवलंबून आहेत आणि उद्योगांवरती देशाचा आर्थिक विकास अवलंबून आहे. भारतातील शेती निसर्गावर अवलंबून आहे. शेतात पीक आले तरी त्याचे नैसर्गिक अरिष्ठामुळे नुकसान होते. बघा, नैसर्गिक आपत्ती जी असेल किंवा नैसर्ग निर्मित जी हानी होते त्या हानीमुळे जास्तीत जास्त प्रमाणात पिकाचं नुकसान होत असतं. परंतु अलीकडच्या काळात पीक विमा सुरू करण्यात आलाय. बघा, विमा कंपनीनं पिकाचा विमा सुद्धा सुरू केला गेलाय. सो पीक विमा सुरू करण्यात आल्यामुळे पिकाचे नुकसान जरी झाले तरी त्याची नुकसान भरपाई विमा कंपनी द्यायला तयार असते. त्यामुळे एक प्रकारे शेतकरी वर्गास पीक विमा योजना ही वरदान ठरलेली असून कृषी क्षेत्र हे पिकाखाली आणण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग जास्तीत जास्त झाला आहे. बघा काय सांगितलंय, भारतातील शेती ही निसर्गावर अवलंबून आहे आणि शेतात पीक आले तरी नैसर्गिक जे काही आपत्ती किंवा धोके असतात, नैसर्गिक धोके, अचानक जास्त पाऊस पडणं, उष्णतेची लाट येणं, रोगराई पडणं, यामुळे काय होतं की पिकांचं नुकसान होतं. परंतु आत्ताच्या काळामध्ये पीक विमा सुरू करण्यात आलाय आणि त्या पीक विमा सुरू केल्यामुळे काय होतं की पिकांचं जरी नुकसान झालं तरी ते नुकसान भरपाई इन्शुरन्स कंपनी किंवा विमा आपल्याला करून देणार असतो. त्यामुळं शेतकरी वर्ग हा निर्भयपणे पीक घेऊ लागला आहे आणि शेतकरी वर्गास
पीक विमा ही योजना एक वरदान ठरली आहे. ओके, त्यामुळं कृषी क्षेत्र पिकाखाली आणण्याच्या दृष्टीने पीक विमा हा अतिशय महत्वाचा आणि उपयोगी ठरला आहे. कृषी क्षेत्राशी बघा, कृषी क्षेत्राशी संबंधित किंवा निगडीत असणारा एक महत्वाचा उद्योग म्हणजे पशुपालन होय. कृषी क्षेत्राशी निगडीत किंवा कृषी क्षेत्राशी संबंधित असणारा महत्वाचा उद्योग कोणता किंवा महत्वाचा उद्योग म्हणजेच काय, तर पशुपालन होय. काय सांगितलं आता, जनावरे अचानक दगावल्याने बघा, जनावरे अचानक प्रमाणे किंवा अचानक पद्धतीनं जर जनावरे दगावली तर शेतकऱ्यांच्या अचानक होणाऱ्या नुकसानीची भरपाई विमा हा करत असतो. कृषी क्षेत्राशी निगडीत असणारा महत्वाचा उद्योग म्हणजे पशुपालन. बघा, कृषी क्षेत्र जे असेल आणि त्या कृषी क्षेत्राशी निगडीत असणारा महत्वाचा व्यवसाय किंवा उद्योग म्हणजे काय, तर पशुपालन. आणि जनावरे जर अचानक पद्धतीने जर दगावली तर शेतकऱ्यांचं अचानक होणारं नुकसान भरपाई विमा कंपनी देत असते. बघा, विमा कंपनी पीक विमा बरोबरच जनावरांचा सुद्धा विमा उतरवत असते. जर पिकांचं नुकसान झालं तरी विमा कंपनी नुकसान भरपाई देते आणि जनावरांचं जरी नुकसान झालं तरी विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यासाठी तयार असते आणि देतच असते. त्यामुळे ग्रामीण भागात पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय विकासात जास्तीत जास्त मदत झालेली आहे. त्यामुळे काय सांगितलंय, ग्रामीण भागामध्ये पशुपालन आणि दूध व्यवसायामध्ये जास्तीत जास्त मदत झाली आहे. दूध व्यवसाय बघा, दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण भागामध्ये अतिशय डेव्हलप, अतिशय विकसित झालेला आहे. पशुपालन हा ही व्यवसाय जास्तीत जास्त विकसित झालेला आहे. त्यानंतर 7वा पॉईंट तुम्हाला सांगितलाय, म्हणजे 7वं कार्य आहे विम्याचं, जे की विमा हा आर्थिक विकासामध्ये करत असतो. त्यामध्ये कार्य असेल ते व्यवसायात सातत्य राखण्यास मदत करणे. व्यवसायात सातत्य राखण्यास मदत करणे. त्यामध्ये काय सांगितलंय, उद्योग व व्यवसायामध्ये सातत्य राखण्याच्या दृष्टीने बघा, उद्योग व व्यवसायामध्ये सातत्य राखण्याच्या दृष्टीने विम्याचा 2 प्रकारे उपयोग होतो. काय सांगितलंय, उद्योग आणि व्यवसायात सातत्य राखण्याच्या दृष्टीने विम्याचा 2 प्रकारे उपयोग केला जातो, उपयोग होत असतो. त्यामध्ये आकस्मिकपणे येणाऱ्या संकटामुळे उद्योग व व्यवसाय बंद पडण्याची पाळी उद्योजक व व्यावसायिकांवर येते. काय सांगितलंय, आकस्मिकपणे येणाऱ्या संकटामुळे उद्योग व व्यवसाय बंद करण्याची पाळी ही उद्योग व व्यावसायिकांवर येत असते. बघा, व्यवसायात सातत्य राखण्यास विमा हा मदत करतो. उद्योग व व्यवसायात सातत्य राखण्याच्या दृष्टीने विमा 2 प्रकारे मदत करत असतो. जी काही आकस्मिकपणे संकट उद्योगासमोर येत असतात, त्यामुळे काय होतं, उद्योगाला, व्यापाराला उद्योग हा बंद करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय त्यांच्या समोर नसतो. परंतु जर विम्यामुळे नुकसान भरपाई मिळत असेल तर उद्योग हा बंद करण्याऐवजी तो पुन्हा उभा करता येतो आणि व्यवसाय हा उभा करतात. त्यामुळे भागीदारीच्या बाबतीत एखाद्या भागीदाराचा जर मृत्यू झाला तरी भागीदाराचा व्यवसाय बंद पडण्याची शक्यता निर्माण होते. परंतु भागीदारी संस्थेतील सर्व भागीदाराचा जर संयुक्त विमा घेतला असेल तर मृत भागीदाराचा हिस्सा हा त्या वारसदाराला विमा कंपनी देऊन व्यवसाय हा चालू ठेवत असते. आता व्यवसायात सातत्य राखण्यास काय सांगितलंय, जे काही मोठे मोठे व्यवसाय असतात, उद्योग असतात, त्यामध्ये आकस्मिकपणे काही घटना घडत असतात, संकट त्या व्यवसायावरती येत असतात. म्हणजेच की मोठ्या मोठ्या व्यवसायामध्ये जर अचानक अपघात झाला तर जे कर्मचारी तिथं काम करतात त्या कर्मचाऱ्यांना एकतर तात्पुरतं किंवा दीर्घकाळासाठीचं अपंगत्व येऊ शकतं त्यांना, किंवा त्या कामगारांचा मृत्यूही होऊ शकतो. आणि जर त्यांना अपंगत्व येत असेल, मृत्यू होत असेल त्यांचा, तर त्याची नुकसान भरपाई जर व्यावसायिकांनी, उद्योजकांनी केली नाही, त्या उद्योगाच्या मालकांनी केली नाही, तर त्याला तिथं व्यवसाय बंद करावा लागतो. परंतु जर त्या कामगारांचा विमा हा त्या व्यवसायाने काढलेला असेल तर
विमा कंपनी हे ते कामगारांचा आर्थिक नुकसान भरून देत असते. म्हणजेच आर्थिक नुकसानीची भरपाई विमा कंपनी करत असते. त्यामुळे व्यवसाय बंद न करता तो सातत्याने चालू राहायला जातो. ओके, त्याचबरोबर जर आपला व्यवसाय हा भागीदारीमध्ये असेल, दोन पार्टनर असतील, दोन भागीदार असतील आणि दोन्ही भागीदारामध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला तर व्यवसाय बंद करायचा का हा प्रश्न येतो. तरी व्यवसाय बंद करावा लागतो. परंतु जर कायद्यानुसार, जर विमा कंपनीच्या रूल्स नुसार जर दोन्ही भागीदारांचा विमा हा उतरवलेला असेल, विमा काढलेला असेल, तर एका भागीदाराचा मृत्यू झालाय, त्याच्या वारसदाराला त्याच्या भागीदाराचा हिस्स्याची नुकसान भरपाई विमा करून देत असते आणि व्यवसाय हा चालू ठेवण्यासाठी मदत करत असते. ओके, त्यानंतरचा पॉइंट आहे किंमत पातळीमध्ये स्थैर्य. यात काय सांगितलंय बघा, व्यवसायामुळे व्यवसाय आणि व्यापार किंमत पातळीमध्ये स्थैर्य. यामध्ये विम्यामुळे व्यवसाय, व्यापार व उद्योगांच्या कार्यामध्ये सातत्य राहून वस्तू व सेवांचा पुरवठा सतत सुरू राहतो. काय सांगितलं मी? विम्यामुळे व्यवसाय, व्यापार व उद्योगाच्या कार्यामध्ये सातत्य राहतं आणि वस्तू व सेवांचा पुरवठा हा सतत सुरू राहतो. ओके, त्यामुळे किमतीत स्थैर्य राहते, किमतीमध्ये स्थैर्य निर्माण राहते. बघा, विम्यामुळे काय होतं, व्यवसाय, व्यापार आणि उद्योग यांच्यामध्ये सातत्य सुरू राहतं. त्यामुळे वस्तू सेवांचा पुरवठा जो केला जातो तो कंटिन्यू केला जातो, नॉन स्टॉप केला जातो. त्यामुळे किमतीमध्ये स्थिरता राहते. जी किंमत असेल ती स्थिर राहते. कंटिन्यू प्रोसेस चालू आहे पुरवठ्याची, वस्तूंच्या पुरवठ्याची, सेवा प्रोव्हाइड करण्याची. त्यामुळे काय होतं की किमतीमध्ये स्थैर्य निर्माण राहतं. वस्तूच्या किमतीतील विमा खर्चाचा भाग हा फारच अल्प प्रमाणात ग्राहकास द्यावा लागतो. बघा काय सांगितलंय, वस्तूच्या किमतीमधील जो काही विमा खर्चाचा भाग असेल तो अतिशय कमी प्रमाणात ग्राहकांना द्यावा लागतो. तसेच आग, चोरी, अन्य कारणाने संपत्तीच्या होणाऱ्या नुकसानीचा बोजा उत्पादकांनी ग्राहकांवर लादला असेल तर किमतीस मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. परंतु विम्यामुळे अशा नुकसानीची भरपाई केली जात असल्याने नुकसानीचा बोजा हा ग्राहकांवर वस्तूच्या किमती वाढीद्वारे बसण्याची शक्यता इथं असते. ओके, विम्याचे संरक्षण छत्र लाभल्यामुळे विविध प्रकारची वाहतूक साधने अहोरात्र देशाच्या कानाकोपऱ्यात वस्तूची ने आण करीत असतात. बघा, विम्याचं संरक्षण छत्र लाभल्यामुळे वस्तूची विविध प्रकारची वाहतूक साधने ही देशाच्या कानाकोपऱ्यात ने आण करत असतात व उद्योगाचे कार्यही सातत्याने चालू असते. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात समन्वय राहतो, किमतीमध्ये स्थैर्य राहते आणि किमतीमध्ये स्थैर्य राहण्यास मदत होते. कामगार कल्याणात आणि रोजगारामध्ये वाढ हा 9वा पॉइंट आहे. बघा, 9वा पॉइंट आहे कामगार कल्याणात आणि रोजगारामध्ये वाढ. देशाच्या कानाकोपऱ्यात विमा व्यवसायाच्या मोठ्या प्रमाणात शाखा निर्माण झाल्याने देशाच्या कानाकोपऱ्यात विमा व्यवसायाच्या मोठ्या प्रमाणात शाखा ह्या निर्माण झाल्याने रोजगार वाढीस मदत झाली आहे. तसेच कृषी उद्योग व व्यापार या क्षेत्राचा विमा व्यवसायाकडून मिळणाऱ्या संरक्षण व गुंतवणुकीमुळे रोजगार व स्वयंरोजगार वाढण्यास मदत झालेली आपल्याला इथं दिसून येते. बरं का, काय सांगितलं यामध्ये? चौथं कार्य आहे जे की विमा कंपनीला आर्थिक विकासासाठी करावं लागतं. त्यामध्ये कामगार कल्याणात आणि रोजगारात वाढ. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विमा व्यवसायाच्या मोठ्या प्रमाणात शाखा ह्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे काय झालं की व्यवसाय जर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतील तर नक्कीच रोजगाराच्या संधी सुद्धा निर्माण होणार आहेत.
रोजगार वाढ मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि तसेच कृषी उद्योग व व्यापारी या क्षेत्राचा विमा व्यवसायाकडून मिळणाऱ्या संरक्षण व गुंतवणुकीमुळे कृषी उद्योग व व्यापारी या क्षेत्राचा विमा व्यवसायाकडून मिळणाऱ्या संरक्षण व गुंतवणुकीमुळे रोजगार व स्वयंरोजगार वाढण्यास मदत होते. विमा व्यवसायामुळे कामगार वर्गाच्या कल्याणातही मोठ्या प्रमाणात भर पडलेली दिसते. सामूहिक विमा व अन्य प्रकारांमुळे उद्योगामध्ये येणारे आंशिक किंवा पूर्ण अपंगत्व अथवा मृत्यू अशा वेळी कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली जाते. बघा, कुटुंबियांना आर्थिक मदत केली जाते, कारण की ज्या काही व्यक्तीचा मृत्यू होतो ती व्यक्ती जर प्रमुख असेल त्या कुटुंबामधील, तर त्या व्यक्तीवरती पूर्ण कुटुंब अवलंबून असतं. कुटुंबामध्ये त्याची मुले असतील, पत्नी असेल, आई वडील असेल, हे सर्व लोकांना आर्थिक झळ सोसावी लागते. परंतु विमा कंपनी त्यांची आर्थिक नुकसान भरपाई इथं करून देत असते. अशा सामूहिक विमा किंवा गट विमा यासाठी द्यावे लागणारे विम्याचे हप्ते उद्योजकाला इथं भरावे लागत असतात. सो अशा पद्धतीनं आपण बघितलं की विमा हा आपल्या आर्थिक विकासामध्ये कशा पद्धतीने कार्य करतो. सो पहिलं कार्य असेल त्याचं नियमित बचतीची सवय, दुसरं कार्य असेल उद्योग व व्यापार विकासास चालना मिळणे, तिसरं कार्य असेल औद्योगिक क्षेत्र विस्तारण्यास मदत करणे, चौथं कार्य असेल वीज निर्मिती आणि पाणी पुरवठा, पाचवं कार्य असेल निर्यात व्यापार वाढीस मदत करणे, सहावं कार्य असेल कृषी क्षेत्र विकासास मदत करणे, सातवं कार्य असेल व्यवसाय सातत्य राखण्यास मदत करणे, आठवं कार्य असेल किंमत पातळीत स्थैर्य निर्माण करणे, नववं कार्य असेल कामगार कल्याणात आणि रोजगारात वाढ निर्माण करणे. ओके, अशा पद्धतीने आपण काय पाहिले तर विमा क्षेत्र किंवा विमा हा आपल्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये मदत कशा पद्धतीने करतो हा पॉइंट आपण इथं पाहिलाय. सो नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात विम्याचे फायदे, कॉमन फायदे असतील ते. ओके, इन्शुरन्स, ऍडव्हान्टेजेस ऑफ इन्शुरन्स, माणसांना विम्याचे फायदे कोणते कोणते आहेत आपण हे बघूयात. ओके, त्याचबरोबर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जी काही हिस्ट्री असणार आहे विम्याचा इतिहास तोही आपल्याला अभ्यासायचा आहे. सो आपण आतापर्यंत काय काय पाहिलं तर आपण पहिला टॉपिक बघितला, त्यामध्ये होतं डिझास्टर मॅनेजमेंट होता तो. त्यामध्ये आपण आपत्ती म्हणजे काय ते पाहिलं, त्याचबरोबर आपत्तीचे प्रकार कोणते कोणते आहेत ते पाहिलेत. त्यानंतर दुसरा होता टॉपिक आपला तो म्हणजे इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स, हा आपण आता बघत आहोत. त्यामधला एकच पॉइंट आपला राहिलाय तो म्हणजे ऍडव्हान्टेजेस ऑफ इन्शुरन्स. ओके, हा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. थँक्यू. बघा, यामध्ये स्लाइड मध्ये तुम्हाला दिसतंय व्यवस्थित. PDF तुम्हाला सेंड केली जाईल नोट्स साठी वगैरे.